नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आज आहे मकर संक्रांत आणि त्यानिमित्त आई सुगडी पूजणार आहे. तर मी म्हटलं की प्रत्येक मेन सणाचे जे काही व्लॉग्स आहेत आणि व्हिडिओज आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करावेत. तर त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आज बॅक कॅमेराने शूट करण्याचं कारण असं आहे की आपल्या फ्रंट कॅमेरा च्या ज्या स्क्रीन गार्ड आहे त्याला स्क्रॅच गेलेले आहे पूर्णपणे. काल माझ्या हातातून मोबाईल खाली पडला त्यामुळे. तर त्यामुळे आज सगळी शूटिंग बॅक कॅमेऱ्यानेच आपण करणार आहोत. प्रत्येक वेळेला पूजेमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा आपला प्रयत्न असतो. तर यावेळेला देखील सुगड पूजनाच्या वेळेला काहीतरी थोडंसं युनिक करायचा विचार आहे. म्हणजे युनिक अशी रांगोळी वगैरे काढण्याचा विचार आहे. कशी होते ती पूजा आणि सर्व काही मांडणी जी आहे आपली पूजेची, तर ते सगळं आपण पाहूयात. मी फक्त आईला मांडणी करून देणार आहे, बाकी पूजा तर आईच करणार आहे नेहमीप्रमाणे. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. तर आपल्याकडे हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टीचे कापड आहेत, जे आपल्या गणपतीच्या ड्रेपरीच्या कामामध्ये आपण यूज करतो तेच कापड आहेत. तर ते ॲज अ ब्लाऊज पीस म्हणून आपण यूज करणार आहोत आणि त्याला एक विशिष्ट पद्धतीने आपण फोल्ड करणार आहोत ट्रायंगल शेपमध्ये. ॲक्च्युली आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची युनिक अशी रांगोळी बनवायची आहे, त्यामुळे आपल्याला 4 कलर असे लागणार आहेत. तर ज्याप्रमाणे हा आपण फोल्ड केलेला आहे ब्ल्यू कलरचा कापड, त्याचप्रमाणे आपण बाकी सगळे जे आहेत उरलेले कलर्स तेही फोल्ड करून घेतो आहे. आणि त्यानंतर सर्वात पहिले ज्या जागेवरती पूजा करणार आहोत त्या जागेला हळदी कुंकू अक्षदा वाहून आपण पूजेला सुरुवात करूयात. आणि मी सर्वप्रथम जे आपले ब्लाऊज पीस आहेत त्यांची एक विशिष्ट जी मांडणी आपल्याला करायची आहे ती करून घेतलेली आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपल्याला ती गहू तांदळाची रांगोळी काढायची आहे. तर त्यामुळे मी आधी ती कापड वगैरे सगळे एका प्रकारे विशिष्ट पद्धतीने ठेवून घेतले. त्यानंतर प्रत्येक कापडावरती आपल्याकडे जे आपल्या देवीचे तोडे होते ते ठेवलेले आहेत मी. त्यानंतर 4 विड्याची पाने 4ही कोपऱ्यांना मी अशा विशिष्ट पद्धतीने लावून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्या ज्या हिरव्या बांगड्या असतात काचेच्या, त्या बांगड्या मी एका विशिष्ट पद्धतीने लावून घेतल्यात आणि त्या बांगड्यांमध्येच आपल्याला तांदूळ आणि गहू भरून एक सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. तर अशा प्रकारे 4ही बाजूला 3-3-3-3 या प्रकारे मी बांगड्या लावून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर पुन्हा त्यावरती 2 आणि त्यावरती 1 अशा पद्धतीने मी बांगड्या लावून घेतलेल्या आहेत. आणि त्यामध्येच आपण आता गहू तांदूळ टाकून पुढची रांगोळी तयार करणार आहोत. आता अशा विशिष्ट प्रकारे बांगड्या लावून झाल्यानंतर मी तांदळाने पहिल्या ज्या खालच्या 3ही बांगड्या आहेत 4ही साईडच्या, तर त्या मी पूर्णपणे भरून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर उरलेल्या 3 बांगड्यांमध्ये मी गहू भरलेले आहेत. तर अशा प्रकारे काहीसा एक लूक आलेला आहे रांगोळीला सुंदर असा. तर त्यामध्ये थोडंसं आणखीन एलिमेंट ॲड करण्यासाठी मी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि ज्या ज्या बांगड्यांमध्ये आपण तांदूळ भरले होते त्या प्रत्येक बांगडीमध्ये एक एक सुपारी ठेवलेली आहे. आणि जी 4ही पानं आपण कोपऱ्याला ठेवली होती त्यावरती एक एक नाणं ठेवून त्यावरती सुपारी ठेवली आहे, म्हणजे काइंड ऑफ एक विड्याचा लूक येईल. आणि त्यानंतर मग मी त्यावरतीच एक गाठी बांगडी जी असते आपली, प्रत्येक पानावरती एक एक गाठी बांगडी देखील ठेवलेली आहे. तर त्यामुळे ना एक वेगळा सुंदर असा लूक येतो. आणि आपल्याकडे ह्या सुंदर अशा 2 नथी देखील होत्या मोत्याच्या, तर त्याही तिथे मी डेकोरेशनसाठी यूज केलेल्या आहेत.
आपल्या 4 दिशेच्या ज्या 4 बांगड्या होत्या त्या प्रत्येक बांगडीमध्ये मी एक एक फूल ठेवलेलं आहे. त्यामुळे एक सुंदर असा लूक आलेला आहे त्या रांगोळीला. आईला मदत म्हणून ज्या सुगड्या धुवून ठेवल्या होत्या त्याला मी हळदी कुंकवाची बोटे लावून ठेवली. सगळ्या सुगड्यांना तर आपल्याला आता हळद कुंकू लावून झालेला आहे पूर्णपणे, आणि आता त्याला आपण हा दोरा बांधणार आहोत. सुगडीमध्ये भरायला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी एका बाजूला काढून ठेवल्या. म्हणजे गाजर, ऊस या सगळ्या गोष्टी मी कापून देखील ठेवल्या, म्हणजे सुगडीमध्ये भरण्यासाठी त्या इझी पडतील. तर सगळं सामान बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आत्ता आपण करणार आहोत पूजेला सुरुवात. तर आता आपण करतोय पूजेला सुरुवात. तर सुगडीमध्ये टाकणारे जे काही वाण आहेत ते म्हणजे गाजर एक टाकतो आपण, हरभरा, त्यामध्ये मटर आणि दुसऱ्या वालाच्या शेंगा. त्यानुसार हा आहे एक कसरा नावाचा फळ असतो, तर तो महत्त्वाचा असतो सुगडीमध्ये टाकण्याचा. त्यानंतर बोरा आहेत, त्यानंतर तिळगुळ, एक फूल, विड्याचं पान टाकलं जातं, पूर्ण विडा बनवून टाकला जातो. त्यानंतर गहू, तांदूळ आणि हळद कुंकू असं वाहून अशी एक सुगडी भरली जाते आणि नंतर त्या 5 प्रकारच्या सुगड्या ठेवून तिथे पूजल्या जातात. तर आपण आता पूजेला सुरुवात करतो आणि आई एक एक करून सगळ्या सुगड्या भरणार आहे आता. पूजा तर झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल आपण पूजेची मांडणी वगैरे केली होती आणि आईने सगळी पूजा केली होती. तर पूजा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपले आणखी ब्लॉग्स येणार आहेत, अन्नपूर्णा देवीच्या पूजेचे वगैरे ब्लॉग्स आहेत, ते अजून मोबाईलमध्ये पेंडिंग आहेत एडिटिंग करायचे. तर तेही ब्लॉग्स आता कंटिन्यू येत राहतील. आपलं असं असणार आहे की आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्तापासून. सो त्या ब्लॉगसाठी नक्की कंटिन्यू राहा आणि पूजा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचेच मनापासून आभार.